गुजरात महाराष्ट्र सीमेवरील निंबारपाडा पुलाची दुरावस्था, मोठा अपघात होण्यापूर्वी नवीन पूल उभारण्याची ग्रामस्थांची मागणी. नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्याच्या दुर्गम भागातील गुजरात राज्यातील धरमपूर आणि वलसाड या प्रमुख शहरांशी जोडणाऱ्या उंबरठाण निंबारपाडा बिल्दा या महत्त्वाच्या मार्गावरील निंबारपाडा येथील पूल अत्यंत जीर्ण आणि धोकादायक अवस्थेत असून मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने PWD तातडीनं पाहणी करून नवीन पूल आणि रस्त्याच्या कामास मंजुरी द्यावी अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येते आहे. हा मार्ग महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा दळणवळणाचा दुवा आहे. सुरगाणा तालुक्यातील अनेक गावांमधील नागरिक शिक्षण, आरोग्य सेवा, शेतीमालाची वाहतूक, व्यापारी व्यवहार तसेच दैनंदिन गरजांसाठी धरमपूर, वलसाड या शहराकडे ये-जा करतात. त्यामुळे या पुलावरून दररोज दुचाकी, चारचाकी, शालेय वाहने तसेच मालवाहू वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार निंबारपाडा येथील पूल अनेक वर्ष बांधण्यात आलेला असून सध्या त्याची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. पुलावर या ठिकाणी तडे गेलेले असून संरचनेची झीज झाल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. विशेषतः पावसाळ्यात पुलावरून प्रवास करणे अधिक धोकादायक ठरत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. ग्रामस्थांनी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही अद्याप ठोस कार्यवाही झालेली नसल्याची खंत व्यक्त केली जाते आहे. वेळेत दुरुस्ती अथवा नवीन पूल उभारण्यात आला नाहीतर भविष्यात गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. याबाबत ग्रामपंचायतीचे सरपंच कॉम्रेड गिरीश गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते कॉम्रेड सीताराम भोये, काठीपाडा येथील सरपंच कॉम्रेड रोहिणी चंद्रकांत वाघेरे तसेच उंबरठाण परिसरातील ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीनं पुलाची तांत्रिक तपासणी करून नवीन पूल आणि रस्त्याच्या कामास प्रशासकीय मंजुरी द्यावी अशी मागणी केली. स्थानिक नागरिकांनी सांगितले की हा पूल बंद झाल्यास महाराष्ट्र गुजरात सीमेवरील अनेक गावांचा परस्पर संपर्क विस्कळीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी, रुग्ण, सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या गैरसोयींना सामोरं जाऊ लागू शकतं. त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने तातडीनं उपाययोजना करून नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे अशी मागणी आता अधिक तीव्र होते आहे. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पांडुरंग विरार, प्रतिनिधी सुरगाणा पेठ.